केज टायटन कसबा या संघाकडून साडोली संघाकडून या ठिकाणी चढाई होते। अतिशय संतोष या ठिकाणी चढायला। पुन्हा कसबा संघाकडून एक छोटासा चपळासा हा खेळाडू पाहूया। 2-2 असं क्षेत्ररक्षण आपल्याला वाघजाई साडोली संघाकडून पाहायला मिळत आहे आणि मला वाटतं या ठिकाणी तोल जाऊन गडी बाद होतोय। गुणाची भर पडते या ठिकाणी वाघजाई संघाकडे। वाघजाई संघाकडून मजबूत बांधत असा हा खेळाडू मला वाटतं पहिल्याच चढाईमध्ये त्याने हा गुण प्राप्त केला आहे। वाघजाई संघाची या ठिकाणी गुणामध्ये भर पडते। पुन्हा एकदा कसबा संघाकडून 4 नंबरचा जर्सी परिधान केला हा खेळाडू मध्येच हँडल हाताने गडी मारण्याचा प्रयत्न होतोय। बघूया 2 नंबरचं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी साडोली संघाकडून पाहायला मिळत आहे आणि बोनस मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी अतिशय पंच म्हणून उमेश भाई, सतीश पवार, त्याचप्रमाणे मार्गदर्शक भाई शिवलकर, अजित मोहिते आमचे वरुणे अतिशय एक चांगल्या प्रकारची कामगिरी या ठिकाणी आपल्याला पंच म्हणून आपल्याला मिळाली आहे। पुन्हा एकदा टायटन कसबा या संघाकडून 4 नंबरचा हा खेळाडू सतत चढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। बघूया निश्चितपणे गडी मारण्यासाठी प्रयत्न होतोय। पूर्ण संघ खेळावत आणि मध्यंतरी पुन्हा आणि अतिशय फार सुरेख अशी साखळी पद्धतीची पकड आपल्याला या वाघजाई साडोली या संघाकडून पाहायला मिळते। अतिशय उत्कृष्ट अशी पकड आपल्याला पाहायला मिळाली। पुन्हा एकदा 2 नंबरचं क्षेत्ररक्षण लावून कसबा संघ आणि त्याला प्रत्युत्तर करतोय साडोली वाघजाई संघाचा हा खेळाडू। 2 नंबरचं क्षेत्ररक्षण पुन्हा मध्यंतरी आणि कोणताही धोका न पत्करता संतोषी चढाई करत वाघजाई मला वाटतं कसबा संघाकडून 2 नंबरचं क्षेत्ररक्षण अतिशय चपळशी चढाई मध्यंतरी गडी मारण्याचा प्रयत्न वाघजाई संघाचा 9 नंबरचा खेळाडू डुवाडे रेडे या ठिकाणी या चढाईमध्ये निश्चितपणे गुण मिळवणं अतिशय गरजेचं आहे। नाही पाहूया एकदा 2-2चं क्षेत्ररक्षण लावलंय अतिशय आणि खोलवर बसलंय पाहूया आणि मला वाटतं सुपर या ठिकाणी होते। 3 गुण मिळाले आहेत वाघजाई संघाकडे। वाघजाई संघाच्या गुणामध्ये भर पडते। कसबा संघाचा हा अतिशय रंगतदार असा हा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। थोडासा कसबा संघ पिछाडलेला आहे आणि सुंदर उत्कृष्ट अशी पकड आपल्याला या साडोली संघाकडून पाहायला मिळते। संघाकडून हा नामवंत असा हा खेळाडू 19 नंबरचा हा खेळाडू अतिशय यशस्वी असा चढाईपट्टू प्रत्युत्तर करतोय कसबा या संघाकडे। प्रत्येक खेळाडू आपली चांगली अशी दर्जेदार कामगिरी या ठिकाणी करतोय आपला पाहायला मिळते। आपण मागे जरून पाहिलं की प्रत्येक संघ हा शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगल्या प्रकारची खेळ या ठिकाणी करून आपला संघ विजयी प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करत असतो। पुन्हा एकदा या कसबा संघाचा हा 4 नंबरचा खेळाडू बघूया पुन्हा एकदा हाताने गडी मारण्याचा प्रयत्न पूर्ण संघ खेळावा आणि अतिशय सुरेख अशी पकड आपल्याला पाहायला मिळते आहे वाघजाई साडोली संघाकडून। मला वाटतं वाघजाई साडोली या संघाची जी पकड आपण पाहिली सांगी पकड अतिशय सुंदरशी आपल्याला पाहायला मिळाली। सतत चढाई करतोय हा वाघजाई संघाचा 19 नंबरचा हा खेळाडू। मजबूत अशी आघाडी वाघजाई संघाकडे आहे। थोडासा मागे जो संघ आहे कसबा संघ आपण जर पुढे या संघामध्ये जर विजय प्राप्त करत असेल तर निश्चितपणे आपण कसबा संघाने जर आपली नेतृत्वाची कामगिरी करणं अतिशय गरजेचं आहे। बघूया पुन्हा एकदा
संपूर्ण संघ खेळत असा हा चढाईपट्टू खेळ खेळतोय. संतोषी चढाई पुन्हा 9 नंबरचा वागजाई संघाकडून डोळाई रे निश्चितपणे आपल्या संघासाठी गुण प्राप्त करण्याचा हा खेळाडू दर्जाची कामगिरी निश्चित करणार. पाहूया आणि पुन्हा एकदा बोनससाठी प्रयत्न करतोय आणि मला वाटतं या ठिकाणी बघूया पंचकाणी आणि या ठिकाणी 1 गुण प्राप्त केला वागजाई संघाने. वागजाई संघामध्ये गुणाची भर पडते. पुन्हा एकदा हा सतत चढाई करतोय कसबा संघाचा खेळाडू. पाहूया अतिशय मध्यंतरी गडी मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु कोणत्याही प्रकारचा धोका वागजाई संघ घेत नाहीये. अशी संत असा हा वागजाई संघ कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता पुन्हा एकदा वागजाई साडू संघाकडून 3 नंबरचा हा मजबूत अशी शरीरयष्टी असणारा हा खेळाडू आपल्या संघासाठी मला वाटतं या ठिकाणी वागजाई संघ आपल्याकडे आघाडी असल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची यामध्ये पुन्हा एकदा कसबा संघाकडून डोळा डायरेक्ट या ठिकाणी बघूया. कसबा संघाचा हा चपळ असा खेळाडू मध्यंतरी गडी मारण्याचा प्रयत्न संपूर्ण संघ 2-2 क्षेत्ररक्षण आपल्याला वागजाई संघाकडून पाहायला मिळते आणि मला वाटतं पुन्हा एकदा सांगी पकड आपल्याला साडवळी संघाकडून पाहायला मिळते. अतिशय मध्यंतर झालंय. गुणफलक आहे वागजाई साडवळी संघ 13 गुण आणि मला वाटतं कसबा संघ या संघाने तेज टायटल कसबा संघाने अजून खाते उघडले नाहीये. निश्चितपणे आक्रमकता कसबा संघ घेणार आहे. कसबा संघाचा हा छोटासा खेळाडू बघूया. अतिशय सुंदर अशी चढाई मध्येच पायाने गडी मारण्याचा प्रयत्न करतो. पाहूया परंतु वागजाई संघ या संघाची निश्चितपणे सांगी पकड आपल्याला मगापासून चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा धोका कारण त्यांच्याकडे आघाडी हे माहित आहे कोणत्याही प्रकारचा धोका हा पत्करत नाही वागजाई संघ. पुन्हा 2-2 क्षेत्ररक्षण कसबा संघाकडून. वागजाई संघाचा हा 19 नंबरचा जर्सी परिधान केला असा हा खेळाडू अगदी संत अशी चढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे वागजाई संघाकडे नामवंत आघाडी असल्यामुळे हा संघ कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाही. कसबा संघाला या ठिकाणी आक्रमकता करावी लागेल. पुन्हा एकदा कसबा संघाकडून हा खेळाडू बघूया. थोडासा पिछाडे पाठीवरती असणारा हा संघ कसबा संघ बघूया आपल्या संघासाठी गुण प्राप्त करतो पाहिजे. आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये वागजाई संघाकडून अतिशय मजबूत अशी शरीरयष्टी असणारा हा खेळाडू आणि 2-2 क्षेत्ररक्षण कसबा संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया खोलवर अशी चढाई होते. मला वाटतं निश्चितपणे आपल्या संघासाठी यश प्राप्त करण्याचा हा खेळाडू करणार. सुंदर असं या ठिकाणी पदव्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कोणत्याही प्रकारचा धोका कसबा संघ घेत नाहीये. पुन्हा एकदा डोळा रे कसबा संघाच्या खेळाडूला आपल्याला निश्चितपणे गुण प्राप्त करावा लागेल. पाहूया अतिशय खोलशी चढाई आणि मला वाटतं किती गुण 2 बोनस 2 गुणाची भर पडते कसबा संघामध्ये. पुन्हा वागजाई संघाकडून हा डोळा रेड होते. 2-2 एक क्षेत्ररक्षण पाहूया आणि अतिशय सुंदरशी सुपर रेड होते. 3 गुण प्राप्त होतात वागजाई संघाकडे. अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी आपल्याला या वागजाई संघाकडून मिळते. हा खेळाडू अतिशय मदत हाताने गडी मारण्याचा प्रयत्न पुन्हा उजव्या कोपऱ्यामध्ये पाहूया आणि मला वाटतं 1 गुण प्राप्त होतोय कसबा संघामध्ये. शेवटची 4 मिनिटे वेळाधिकारी आमचे पंच अजित मोठे सर यांनी जाहीर केले. गुणफलक आहे वागजाई संघ 16 गुण कसबा संघ 3 गुण. 13 गुणांची नामवंत आघाडी वागजाई साडू या संघाकडे.
संतोषी चढा या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाघजाई संघ कुठल्या प्रकारचा धोका या ठिकाणी पत्करत नाही. पुन्हा कसबा संघाकडून हा सतत चढाई करतोय खेळाडू. अतिशय 2-2 क्षेत्ररक्षण आपल्याला वाघजाई संघाकडून पाहायला मिळतोय. वाघजाई संघाची अतिशय सांगी पकड उत्कृष्ट आहे आणि मला वाटतं पुन्हा एकदा या ठिकाणी सांगी पकडीचा नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो वाघजाई संघाकडून. वाघजाई संघाच्या गुणामध्ये भर पडत होते. 1-1 क्षेत्ररक्षण कसबा संघाकडून पाहायला मिळते. पाहूया हा निश्चितपणे खेळाडू अतिशय उत्कृष्ट चढाई आपल्या या खेळाडूची पाहायला मिळते आणि गुण निश्चित प्राप्त करणारच. आणि खरोखरच या ठिकाणी काही शेवटची 3 मिनिटे एक गुणाची भर पडते वाघजाई संघाकडे. पुन्हा कसबा संघाकडून हा छोटासा असा खेळाडू पाहूया आपल्या. आणि मला वाटतं रायडर बघ 3 गुणांची नामांत भर पडते वाघजाई संघाकडे. पुन्हा एकदा आणि अतिशय यापुढे होणारा सामना आहे माना इतर वर्ष जोगाई विगळवली. दोन्ही संघाने मैदानामध्ये यायचंय. आपण शूज घालायचे आहेत. यापुढे सामना माना इतर वर्षेस अतिशय सुंदरशी चढाई आपल्याला या ठिकाणी मला वाटतं कसबा संघाकडून पाहायला मिळते. शेवटची 2 मिनिटं घोषित केले. वाघजाई संघाचा हा मजबूत बनण्याचा असा खेळाडू मला वाटतं निदान रेषा पकडले कसबा संघाकडून आणि मला वाटतं 1 गुणाची भर पडते या ठिकाणी. या ठिकाणी पुन्हा एकदा अतिशय नेतृत्वपूर्ण अशी कामगिरी या कसबा संघाकडून केली होती. हा उत्कृष्ट चढाईपट्टू असा हा कसबा संघाचा खेळाडू मध्यंतरी अतिशय आणि मला वाटतं वाघजाई संघाची सांगी पकड ही अतिशय चांगली असल्यामुळे त्यांना पकड झाले आणि गुणाची भर पडते वाघजाई संघामध्ये. पुन्हा एकदा हा छोटासा खेळाडू वाघजाई संघाचा 2-2 क्षेत्ररक्षण शेवटचा 1 मिनिट घोषित केलं आहे. वेळाधिकारी अजित मोहिते सर यांच्याकडून शेवटचे 1 मिनिट जाहीर केलंय. शेवटचे काही सेकंद या खेळातून शिल्लक पाहूया. आता पुन्हा एकदा कसबा संघाकडून अतिशय खोलवर चढाई आपल्या पाहायला मिळते आणि मला वाटतं 1 गुणाची भर पडते आपल्या या कसबा संघामध्ये. पुन्हा वाघजाई संघाकडून 2-1 क्षेत्ररक्षण कसबा संघाकडून आपल्या पाहायला मिळत आहे. अतिशय चपळशी चढाई आपल्या पाहायला मिळतो. पाहूया आणि उत्कृष्ट अशी प्रकार मला वाटतं कसबा संघाकडून पाहायला मिळत आहे आणि दरम्यान हा संघ या ठिकाणी